मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना मस्त सकाळचा जर मिनी ब्लॉग बघितला असेल तर मी तर त्याच्यात दाखवलं होतं की मी इडलीचं भिजायला घातलं होतं. तसं तर काय आज संडे वगैरे नाही, परंतु मागच्या वेळी जर 8 दिवसापूर्वीचा ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल तांदूळ वगैरे भिजू घातलं ना. अचानक माझं माहेरी जायचं ठरलं, इडली करायची ती कॅन्सल झाली आणि ते जास्त फर्मेंट झाल्यामुळं तिकडे एक दिवस मुक्काम होता, त्यामुळे मी काही करू शकले नाही. पण ती इडली खायची इच्छा होती ना, मग म्हटलं चला मस्त. काल मंडई जरी आणली असली तरी आज इडलीचा छान असा प्रोग्राम आहे. तर मी मसूर डाळ आणि तूर डाळीचं सांबर बनवते, दाखवते तुम्हाला. अगदी साध्या पद्धतीनं असतं. आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच लाईक करा, कारण नंतर तर तुम्ही लाईक करणारच आहे. आणि शेवटी कमेंट सुद्धा करून जावा. चला तर मग मस्त सांबरची रेसिपी दाखवते माझ्या पद्धतीने. इथं 2 मूठ आहे ना मसूर डाळ घेतली आहे आणि 1 मूठ ना तूर डाळ घेतली. यानं होतं असं की पित्त सुद्धा होत नाही सांबर खाल्ल्यानंतर, म्हणून मसूर डाळीचं सांबर तुम्ही एकदा करून बघा, खूप टेस्टी लागतं. आता कुकर घेतलाय, कुकरमध्ये ही डाळ टाकून ना स्वच्छ एक शिट्टी करून घेतली. डाळ स्वच्छ करून घेतली आणि त्याचबरोबर 2-3 पाण्याने धुवून घेतली, म्हणजे पॉलिश वगैरे असेल त्याच्यावरती तर निघून जाईल म्हणून. आणि तर 1.5 ग्लास पाणी आहे ना कुकरमध्ये टाकलं, त्याच्यामध्ये डाळ सुद्धा आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि मस्त असं याची एक शिट्टी करून घेणार आहे. एका शिट्टीमध्येच ही मसूर डाळ आणि जी तूर डाळ आहे ना या छोट्या कुकरमध्ये शिजून जाते. जास्त शिट्टी केली ना तर गाळ होऊन जाते. आणि इकडे तर डाळ तर शिजाय घातली, तोपर्यंत कृष्णाने जाऊन दूध सुद्धा आणलं होतं. म्हटलं चला आपण जवळ आहे तोपर्यंत दूध सुद्धा गरम होऊन जाईल, कारण काही दिवसापूर्वी मी सांगितलं होतं तुम्हाला की गॅसला माझ्या थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणजे प्रमाणापेक्षा फुल गॅस चालत आहेत. नीट करायला दिलं पण असं वाटतं की पश्चाताप झाला की बिघडूनच आलेत असं वाटतंय. कारण जशी कमी केल्यानंतर फ्लेम चालायला हवी ना तशी चालत नाही. अगदी थोडं इकडं तिकडं करेपर्यंत ना दूध ओतू जातंय किंवा भाजींची आहे ना कुठल्याही तरीच राहत नाहीये. आता बघू याच्यावरती काय सोल्युशन करता येईल ते करूया. 2 जणांकडून परत एकदा हा गॅस नीट करून घेतला, पण असं म्हणतात की ओतू जाऊन नीट होईल. मग काय आता गॅस नीट करण्यासाठी सारखं ओतू घालवायचं का? चला, जे सांगितलं होतं त्या फिटरने ते सांगितलं तुम्हाला. आणि इथं बघू शकता तुम्ही, कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी जे दाखवलं होतं ना इडलीचं पीठ इतकं मस्त फर्मेंट झालंय ना. मी इडली बनवताना इडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे बिलकुल वापरत नाही, पोहे सुद्धा टाकत नाही. आता म्हटलं इडलीचं मस्त असं पीठ तिकडं मिक्स म्हणजे फर्मेंट झालंय, इकडं आपली डाळ तर शिजतीये, तोपर्यंत म्हटलं चटणी करून घेऊया. कारण मला कृष्णाला पेपरला सोडायला जायचं होतं. तर ओला नारळ, शेंगादाणे, कोथिंबीर एवढंच टाकून मी चटणी करून घेणार आहे. कारण लसूण, अद्रक किंवा हिरवी मिरची टाकली ना तर चटणी लवकरात लवकर खराब होऊन जाते. एक 4-5 तासानंतर एक वेगळाच वास यायला चालू होतं. त्यामुळे मी याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा अद्रक लसूण टाकलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल आणि लगेच संपवणार असाल तर तुम्ही अद्रक लसूण वापरू शकता. आणि थोडंसं पाणी घालून ना अशी मस्त ही चटणी मिक्स करून घेतली. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला आवडत असेल गोड करायची असेल तर साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी साखर टाकणार नाही. आणि इथं मग छान कडकडीत तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकलं. तेल कडकडीत गरम करायचं म्हणजे फोडणी आहे ना मस्त बसते. आणि त्यात कडीपत्त्याची पानं टाकून फोडणी आपल्या चटणीत टाकून घेतली. आता इथं ना सांबरसाठी वाटण बनवते. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 4-5 कडीपत्त्याची पानं याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता इथं पातेल्यामध्ये ना 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी सुद्धा टाकली. आणि इथं माझ्याकडून एक चूक झाली. इथं ना जिरी मोहरी तडतडल्यानंतर मला एक मीडियम साईजचा कांदा भाजून घ्यायचा होता, पण घड्याळ इतकं पळत होतं, कृष्णाचा पेपर होता, सोडायला जायचं होतं, त्याच्या गडबडीत अगोदर वाटणच टाकून घेतलं. असं जी चूक झाली होती ती प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर मीडियम साईज एक कांदा छान 1 मिनिट परतून घेतला. लालबुंद पिकलेलं टमाटर, इथं ना मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद, चटणीची पूड आणि सांबर मसाला आणि साठवणीचं काळं तिखट असं सगळं छोटा अर्धा चमचा टाकलं होतं. ते सुद्धा तेलात टाकून छान परतून घेतलं. आणि त्यानंतर आपली ही शिजवलेली डाळ आणि जरा थोडंसं सांबर मला घट्ट वाटत होतं म्हणून परत कोमट 1 ग्लास पाणी ओतून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त असं आपलं सांबर इथं तयार झालेलं आहे. सांबरला छान उकळी येते तोपर्यंत म्हटलं चला इडलीचं भांडं धुवून घेऊया. कोणाकोणाला माझ्यासारखी अशी सवय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. घासलेली भांडी असतात ती सुद्धा कधी कधी डबल घासून घेते, कारण आपण इडलीचं भांडं कसं महिन्यातून 2 वेळा वगैरेच काढतो. मग मस्त असं इडलीचं भांडं स्वच्छ धुवून घेतलं. आणि जर माझ्यासारखं स्टीलचं इडली पात्र जर कोणाचं असेल ना तर त्यांना एक मी टिप सांगेन की सुरुवातीची पहिली इडली ज्यावेळेस लावतो ना आपण त्यावेळेस इडलीच्या पूर्ण सगळ्या ज्या वाट्या असतात ना त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे या स्टीलच्या
भांड्याला ना इडल्या बिलकुल चिटकत नाहीत. इकडं ना या स्टीलच्या कुकरमध्ये ना एक तांब्या पाणी उकळाय ठेवलं होतं झाकण ठेवून, आणि तोपर्यंत सगळ्या इडली पात्रामध्ये हे बॅटर सोबतच मी भरलं आणि सोबत सगळे म्हणजे इडलीचे प्लेट आहेत ना ते ठेवून घेतल्या, म्हणजे एक सोबत एक सारख्या सगळ्या एकाच वेळी आपल्या इडल्या शिजल्या जातात, म्हणून ही टिप सांगितली. आणि इथं बघा 10 मिनिटात मस्त अशी एकदम मऊसूद अशी आपली इडली सुद्धा तयार झाली होती. आणि अगदी बघा चमचा फिरवला की अलगद अशी निघाली. मी कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये सोडा वगैरे वापरत नाही. मी सुरुवातीला ना काही दिवसापूर्वी पोहे टाक असं करायचे, पण आता बिलकुल तसं करत नाही. अगदी साध्या पद्धतीनं अशी इडली बनवते आणि मस्त होते एकदम खाण्यासाठी. मनसोक्त अशा इडल्या खायच्यात म्हणून इडल्या तर भरपूर बनवून ठेवलेत. आणि तुम्ही म्हणाले इडली पण बनवली, कणिक पण मळली, तर कणिक मळली लाडू आणि चिंगीसाठी. त्याचबरोबर मोत्या पण असतो बाहेर, आशा लागते त्याला सकाळ संध्याकाळ चपाती टाकण्याची. आणि आमच्या इकडे पाठीमागं पण एक शेजारी राहत होते, त्यांनी पण एक कुत्रं पाळलं होतं, इतकं मोठं कुत्रं आहे. मग ती पण अधूनमधून येतं आशेनं चपातीच्या. मग म्हटलं चला असू दे, त्रास झाला तर चालतंय, पण त्यांच्यासाठी चपाती बनवूया, कारण माझ्या लड्डू चिंगीला तर चपाती लागते. म्हणून मग कणिक मळी 4-5 चपातीची, म्हटलं सगळ्याला टाकायला होतील. घड्याळात वाजलेत आता 11:05. आता जायचंय मला कृष्णाला पेपरला सोडायला, आणि त्यानंतर दिदूला 12:15ला आणायला जायचंय. तर असं बिझी शेड्यूल आहे. कृष्णाचे पेपर चालत आता, आणि नंतर स्टडीला बघू. जे जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. आतापर्यंतचा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे, ते हाईप सुद्धा द्या, म्हणजे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. ना मी कृष्णाला सोडायला चालले होते, तिचं पेपरचं टायमिंग झालेलं होतं, आणि बघा आणखीन उन्हाळा चालू व्हायचाय तोपर्यंतच इतकं ऊन चटकायला लागले. हे 11:30चं टायमिंग होतं, 12ला तिचा पेपर होता, पण 15 मिनिटं अगोदरच पुरवणी वगैरे देतात, म्हणून मग तिला सोडायला गेले. तिथून नंतर येताना दिदोला सुद्धा घेऊन आले. 15-20 मिनिटं दिदोच्या क्लासपाशी जाऊन थांबले. म्हटलं आता एवढ्या लांबून घरी जाण्यापेक्षा तिथंच थांबावं. घरी आल्यानंतर आम्ही दोघींनी छान इडली वगैरे खाल्ली, आणि त्यानंतर खूप दिवस झालं डोक्यात हे काम रेंगाळत होतं, ते म्हणजे आपल्या एंट्रन्सच्या इथं ना मनी प्लांट आहे, आणि त्याच्यावरतीच 5 पाकळ्यांचा मी गोकर्ण चढवलाय. बऱ्याच वेळेस या गोकर्णाचं फुल तुमच्यासोबत मी शेअर सुद्धा केलेलं आहे, पण झालंय असं की पानांना इतका पांढरा मावा पडला होता आणि त्याचा बहरही संपून गेला होता. तशा त्याला शेंगा पण भरपूर लागल्या होत्या. मग त्याच्या शेंगा काढून ठेवल्या, आणि तो वेल आहे ना खराब झालेला सगळा कट करून घेतला. आता म्हटलं काम काढलं की भरपूर काम दिसायला चालू होतं. तसंच मग इकडं ना आपली जी चॉकलेटी कलरची शेवंती होती की नाही, तुम्हाला बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवली होती, तर तिचा पण बघा पूर्ण बहर संपलाय, फुलं सुकून गेलेत. आणि म्हटलं उगं झाडाची एनर्जी खर्च होण्यापेक्षा खालची रोपं छान मोठी होतील म्हणून ते सुद्धा काढून घेतलं. काम एकदा छोटं छोटं काढत गेलं ना भरपूर काम दिसायला चालू होतं. फक्त काम काढायला सुरुवात करायला हवी. देशी गुलाबाचं सुद्धा एवढं छोटं मोठं कटिंग, फुलं येऊन गेलेली फांद्या होत्या त्या सुद्धा काढून घेतल्या. आणि इथं जर तुम्ही बघितलं ना इतकी धूळ येते ना, काजळी तर इथेच कारखाना असल्यामुळं, पण त्याच्यासोबत ना बांधकाम वगैरे आजूबाजूला चालू असल्यामुळं, गाड्यांची ये-जा, आणि रस्ता घराच्या शेजारी असला ना मग काय विचारू नका, इतकी बारीक माती येते ना की असं कोण आलं तर म्हणेल की 8-8 दिवस झाडतेत का नाही, अशी अवस्था होऊन जाते. आणि ही सगळा इतका पसारा काढल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ना, उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. आणि 5 पाकळ्याच्या गोकर्णाच्या बिया सुद्धा इथं मी काढून ठेवल्या. आणि हे सगळं आहे ना नंतर मी झाडून स्वच्छ घासून सुद्धा घेतलं, कारण एवढं पांढरं पांढरं हे माती मुळे झालं होतं ना पाणी घातलेलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल